नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविषयी चर्चा केली होती. अनेक वर्षांपासून नाशिक बाजार समितीची झालेली दुरवस्था, तेथील कामकाजाची पद्धत, कर्मचाऱ्यांवर केला जाणारा अन्याय आणि बाजार समितीच्या दृष्टीने अनेक विकासाची कामं होणं अपेक्षित असताना त्याकडे ढुंकूनही न पाहणं आणि अनाचारी कारभाराचं दर्शन घडवणं, या बाबींवर आपण सविस्तर चर्चा केली आहे. देविदास पिंगळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला असून आता नवीन सभापतीची निवड प्रक्रिया ही पुढच्या टप्प्यात होणार आहे. आज आपण राजकीय गोष्टींची चर्चा करणार नाही आहोत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील मोठ्या 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि त्यानंतर नाशिक या राज्यातील 4 मोठ्या बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांचं राष्ट्रीयकरण करून त्यावरती सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारने नियुक्त प्रशासकीय मंडळ असणार असून या बाजार समित्यांचे सचिव हे सहनिबंधक दर्जापेक्षा अधिक वरच्या पदाचे असणार आहेत. या गोष्टींचा विचार केल्यास राज्यातील मोठ्या बाजार समित्यांचं राष्ट्रीयकरण करण्याचा हेतू आपल्या लक्षात येतो. या बाजार समित्यांमध्ये वर्षाची उलाढाल कोट्यावधी रुपयांची असते. त्यापोटी बाजार समितीलाही कोट्यावधी रुपये शुल्क मिळत असतं. त्या शुल्काचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देणे, अधिकाधिक बाजारांची निर्मिती करणे, वेगवेगळ्या बाजारांचं स्पेसिफिकेशन करून ते बाजार विकसित करणं असं सरकारला अपेक्षित आहे. मात्र नाशिक, पुणे अथवा नागपूर या बाजार समित्यांची उलाढाल मोठी असली तरी त्यांचं व्यवस्थापन हे स्थानिक पातळीवरून होत होतं. म्हणजे नाशिक बाजार समिती राज्यातील 3ऱ्या-4थ्या क्रमांकाची बाजार समिती असूनही त्या बाजार समितीचं कार्यक्षेत्र कागदोपत्री हे नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या 3 तालुक्यांपुरतं मर्यादित होतं. या 3 तालुक्यांतील विकास सोसायट्यांचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यामधून या बाजार समितीच्या संचालक मंडळाची नियुक्ती केली जात आहे. ही नियुक्ती करताना स्थानिक पातळीवरच्या राजकारण आणि त्यातूनच येणारे प्रतिनिधित्व, यामुळे त्यांचा या मोठ्या बाजार समित्यांचा विकास करण्यापेक्षा या मोठ्या बाजार समित्यांचं उत्पन्न आपल्या घशात कसं घालता येईल यावरच अधिक लक्ष केंद्रित झालं. परिणाम असा झाला की या बाजार समित्यांचा विकास त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत होऊ शकला नाही. जी कामं करणं अत्यावश्यक होतं ती कामं झाली नाही आणि अनावश्यक कामांना महत्त्व दिलं गेलं. यामुळे या बाजार समित्यांमध्ये शेतकरी, व्यापारी आणि संबंधित घटक यांचं कुठलंही नियमन झालं नाही, त्यांना अधिक सुविधा मिळाल्या नाहीत. परिणामी या बाजार समित्यांमधील आवक होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळत नव्हता किंवा त्यांच्या मालाची योग्य मोजमाप होत नव्हतं, त्यांचं पेमेंटही वेळेवर मिळत नव्हतं, अशा अनेकदा तक्रारी येत असत. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्यांना कुठलंही संरक्षण नव्हतं, व्यापाऱ्यांना संरक्षण नव्हतं. आजूबाजूच्या परिसरातील गुंड शेतकरी आणि व्यापारी यांना त्रास देण्याचं काम करत, खंडणी वसूल करत. एवढंच नाही तर व्यापारी आणि शेतकरी यांच्या ताब्यात असलेल्या शेतमालाचीही चोरी होत असे. बाहेरून आलेले लोक कुणाविरुद्ध आवाज उठत नव्हते आणि येथील स्थानिक प्रशासन असो अथवा बाजार समितीचं व्यवस्थापन असो यांच्याकडून या विरोधात कुठलीही कारवाई केली जात नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्षमता असूनही आणि आजूबाजूला शेतमाल असूनही लोक या बाजार समितीला टाळण्याचा प्रयत्न करत होते. एकेकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं डाळिंब मार्केट हे राज्यात प्रसिद्ध होतं. राज्यभरातील डाळिंब उत्पादक परिसरातून येथे लोक डाळिंब विकण्यास येत असत. येथे बाजार समितीकडून डाळिंब उत्पादक अथवा डाळिंब व्यापारी यांना चांगल्या सुविधा न दिल्याचा परिणाम असा झाला की एका आडतदाराने स्वतःचं खाजगी डाळिंब मार्केट सुरू केलं. म्हणजेच गैरव्यवस्थापनाचा परिणाम म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नाचा मोठा मार्ग खाजगी व्यवस्थापनाकडे गेला. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची पोटेन्शियल असूनही ते आधीच त्याचा फायदा घेऊ शकले नाही.
राज्य सरकारने या मोठ्या बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांची दखल अनेक वर्षांपासून घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने 2018 मध्येच या संदर्भामध्ये हालचाल सुरू केली होती. या बाजार समित्यांवरती IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आणि या बाजार समित्यांना शिस्त लावायचा असा त्यामागचा हेतू होता. परंतु काही कारणाने तो विषय मागे पडत गेला. केंद्र सरकारने आता बाजार समित्यांच्या क्षेत्रामध्ये काही आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारनेही मोठ्या बाजार समित्यांचं राष्ट्रीयकरण करण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. या संदर्भात मागील वर्षीच राज्य सरकारने अनेक हरकती मागवल्या होत्या. त्या हरकतींवरतीही काम झालेलं आहे आणि आता एक उपसमिती नेमण्यात आली असून त्या समितीच्या अहवालानंतर हे विधेयक विधिमंडळात मांडलं जाईल आणि तेथे त्याला मंजुरी मिळेल. कदाचित याच अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. असं झाल्यास नाशिक बाजार समितीच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. पर्यायाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल की ज्या ठिकाणी त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळेल आणि देशभरातील व्यापारी या ठिकाणी प्रत्यक्षात आणि इनामच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतील आणि त्यांच्या मालाला अधिकाधिक मागणी आणि अधिकाधिक दर मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. नाशिक बाजार समितीच्या संचालक मंडळाने आताच सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करून नवीन सभापती नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असतानाच या बजेटमध्ये आणखी एक नवीन बातमी आलेली आहे. ती म्हणजे की राज्यात प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार पेठ आणि त्र्यंबकेश्वर या 2 तालुक्यांना स्वतंत्र बाजार समित्या तयार होऊ शकतात. सध्या या दोन्ही बाजार समित्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत काम करत आहेत. त्या स्वतंत्र झाल्यानंतर आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर या दोन्हींचा परिणाम म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं विद्यमान संचालक मंडळ बरखास्त होऊ शकतं. अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी आहे. हा निर्णय कधी होतो, त्याची अंमलबजावणी कधी होतो यावर सर्व अवलंबून असणार आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.